सो हे गाईज आता वाजले आहेत रात्रीचे 11:15 आणि आज जे उद्या म्हणजे 12च्या नंतर त्यांचा बर्थडे आहे 25 तारखेला. सो त्यासाठी मी बनवला आहे केक. तर चला मी दाखवते तुम्हाला. ते बाहेर बसले तर का आणि मी केक बघू शकता इथे बनवले. बघू शकता केक बनवले मी. तर चला भेटते थोड्या वेळाने केक कटिंग करताना. सो त्याला ना काढून ठेवते मी. सो गाईज दीदीच्या डॅडीचा बर्थडे आहे आणि बिचारी झोपून गेली. तिने त्यांच्यासाठी लेटरसुद्धा लिहिलेलं आहे. आता उठणार तर नाही तर ट्राय करते. जर उठली तर देईल ते आता गिफ्ट, नाही तर दे सकाळचं. मला सांगते तुम्ही काय गिफ्ट आणले. पण मी काय नाही बरं. तर मी काय देऊ, तुझा गिफ्ट आहे तू दे, मी कशी सांगू. सो आता बघूया ती सकाळ देते का आता देते. बाबू पण आपला बाहेर आहे आणि बाबूला पेच पाजायचे आहे. सो पहिले त्याला पेच पाजते, तोपर्यंत टाईम होईलच. तर चला भेटूया आपण थोड्या वेळाने केक कटिंग करताना. सो काय तुम्ही बघू शकता आई दीदीने केक आणले तिच्या डॅडीला दिला आपण तिथं. आता आम्ही केक कापत आहे. बर्थडेची सॉंगची वाट बघत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे माय लव, हॅपी बर्थडे टू यू. जशांग ओ बाय गॉड जशा खाईल. आणि बघू शकता दीदी इथे झोपलेली आहे. कसा झालाय केक. छान करून घाला भारी आहे. बघला ना तुम्हाला जास्त क्रीमने पटत तुमच्या बर याची एक डोक्याला किंवा दिले नुसता खास विचारत. झटपट बनवले. झटपट तर एकच आहे ना, बाहेर लागतो उलटी. गाईत आता बाबू वगैरे झोपलेले आहे आणि आपली दीदी सुद्धा झोपलेली आहे. सगळं भेटूया आता सकाळी. बाय बाय, गुड नाईट. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता मी स्कूलला चालले ना. बघू शकता मम्मीने मला टिफिनला बॅग पडली आहे. माझी तयारी केली आहे. एक्झाम संपलेले आहेत. टाइम टेबल बघू शकता कवळी बॅग पडली. चालेल चला आता दीदी आल्यावर भेटू आपण. सो हे गाईज गुड मॉर्निंग. बाबू आपला उठलेला आहे आणि त्याला पेज वगैरे पाजलेले आहे आणि बाबूला झाले आपले सर्दी आणि ताप. शनी जल्दी झाली तुला. दीदी गेले स्कूलला, येईल आता थोड्या वेळाने. सो बघू मंदिरात गेलो तर जाऊ, नाही तर यांनाच सांगू जायला. पण बाबूला एकट्याला टाकून जाऊ नाही ना शकत म्हणून. जशांग बघू शकता जशांग बघ. हा बाय अप बेबी डोळे पाण्याने भरले. बेबी माझ्या नॉलेज आहे. सो गाईज आपल्या बाबूला औषध पाजून झालेलं आहे. बघू शकता आपला बाबू नाही तर किती खुश असतं. आता ते तब्येत बिघडले तर तो नुसता नाराज आहे. जशांग त्याचे भरपूर तेल लावले मी. हे बघ किती किती किती. हे रिंकी तिला काय झालं रिंकीला माझे. सो गाईज अजून दीदी आली नाही स्कूलमधून आणि माझा नाश्ता वगैरे झाला आहे. यांनी घेतले बाहेर आजीचा आणि आजोबांचा फोटो लावायला. तो लावून झाला तर मी तुम्हाला दाखवते.
आणि आमचा हॉल पण आता ऑलमोस्ट सर्व डन झालेला आहे. सोफे वगैरे लावलेले आहेत, खाली पडदे लावायचे बाकी आहेत. ते पडदे इथेच आहेत. तो आता यावी ते हुक नाही ना आणले, मग ते हुक आणले ना तर मग पडदे पण लावून घेऊ. मग सर्व डन. मग उद्यापासून साफसफाई करायला सुरुवात करेन. कारण की मग सोमवारपासून आम्ही शाकाहारी खाऊ. मग गणपती जास्त होतं, 8 दिवस शाकाहारीच खाऊ. चला आता दीदी आल्यावर मग दीदीला दाखवते तुम्हाला. बाय बाय. काय आता दीदीला मी इथे खिचडी भात दिलेला आहे आणि दीदी तिथे होमवर्क करत आहे. बघू तर वरची अलमारी तर मी साफ केलेली आहे, आता ही बाकी आहे. सो गाईज इथे आपले बाबूच्या अंग जशा बघू शकता किती त्याला सर्दी झाली. शेमली आणि इथे त्याला पेस्ट ठेवले. सो आता त्याला पेस्ट पाजून घेते. जामच सर्दी झाली त्याला, जाम म्हणजे ओरच. आताच औषध पाजलं, नाकाला तर हातच नाही लावून देत. तर किती जातं ते बघ. त्याला आता यावेळी गेले दीदीला आणायला. सो आता दीदी आल्यावर भेटूया आपण. तोपर्यंत मी बाबूला पेच पाहते. इकडे बघ लालकुंडे झाले. जशांक त्याने घेतलं टीव्ही बघायला. काय तुम्ही बघू शकता दीदी आणि बाबू कसा खेळत आहे. जशांक अय जशांक त्याला टीव्ही बघायचे. दीदीची शायनिंग सोड ना, बसू दे ना त्याला बेटा खालती. जशांक जशांक दाखव सर. सो काय जिथे मी घेतल्यात भाकरी बुजायला. स्वतः झालेल्या आहेत भाकरी. काय ही एक आहे, छोटी भाकर झाली झाली. चला आता भाकरी बुजून झाल्यावर भेटतो तुम्हाला. सो गाईज तुम्ही बघू शकता मुलं कशी खेळतात. इथे इथे दर्शी आहे, इथे स्वीटी तो दर्शू आणि जज तुम्ही बघू शकता. ती नवीन सायकल आणली यावी ना, मग ती दीदीला जमत नाही. ती घाबरते. तो ते साईडचा चाक थोडा या करा ना. आमचं दर्शू ती आटा. सो गाईज बघूया आता दीदीला एक छोटी सायकल जमते काय. अरे ती इथंच काही डुलक्या काय तो त्याच्या नाही हो ना बाबू, त्याला तो यो पाना लागेल. अगं जा ना. तुझ्या होत्या ना बाबांचे वरते असतील काही जमलं. बाबांचे वरते म्हणजे तू सायकल वरती नेली ना. मग आपण आमचं दर्शू बघा त्याला बरोबर जमतो, तो मोठा आहे ना. तुम्ही बघू शकता बाजार भरपूर भरले पण माणसं नाही. सो गाई इथे आम्ही 6 किलो कांदे घेतले आणि 5 किलो बटाटी, 1 किलो लसूण घेतले. आलू चौका छे, ताजा आलू मिलेगा चौका छे. भैया कांदा कैसे दियो? 4 किलो 950. गाईज बर्थडे बॉय रेडी होत आहे आणि आम्ही बसल्या भूतासारखी. आणि आम्ही पण मायले
तयार हो. तिकडं दीदी आले वाटतं. ओ माय गॉड, तिने डॅडी साठी केक आणलेला आहे बाजूला. फ्रीज मध्ये ठेव जा ना. मग जा ना फ्रीज मध्ये ठेव. अगं आता इथं खोलाचा टाइम आहे का तिथे. सो गाईज आता बाबू आणि मी रेडी झालेली आहे आणि चालली आता बाहेर. बघूया रेडी आहे. तुम्ही बघू शकता आता आमचा हॉल असा दिसतो. आरतीच्या घरात हे आमचे सोफे, या आजी आजोबांची फ्रेम, इथे देवळा, इथे बर्थडे बॉय. इकडे बघा. चले आता आपण आरती करू. तेच आहे ना बस पप्पा. इथे नाही त्याची वेगळीच गरबड. इथे नाही त्याला. तू नाही जे माझ्या वाटे नाही पाय माझे पाय. नाही याला करावं लागेल. चला एक फोटो करता तुमचा बाबू. जात फोटो काढू. ये चल दे. सोड सोड चल. थांब ना. चल ना. जेना पकड ना. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर पंके. हॅपी बर्थडे टू यू. थांब 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 ती शेंडी. थांबा 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 थांबा. शेंडी खाल बघा ती. बाप. थोडंसं खा. येऊ का? थांब ना. जास्त नाही खायचं नाही बघ. चॅप्टर बोल. जय हे तुला. आपण बोलू. थांब. तुम्ही बघू शकता बाबू आणि बबल्याची मस्ती. आणि इकडे बर्थडे बॉय या दोघी बघा कशा केक खायला बी लागला नाही. बघा आमच्या बबल्या. तो गाईज आमचा प्रथम आले बर्थडे झाल्याच्या नंतर ही पोरांची मस्ती. बर्थडे बॉय. चला मी जेवण वाटतो. बघला नाही. आराम दे ठेवा. काय माहिती चुकली आली. या मोठा भाऊ आवरा उचत तो.
येते का ध्यान दिसता तुम्ही नको जे बाकीचे सगळे दिसतात तिकडे. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू. ही शेंडी बघ अशी बघत बरोबर. परवतो थांब धरून दर्शन परला बाबू. तो परल धरून ठेवा रॉनी त्यांना बरोबर माहिती आहे त्यांची जागा. हे गाईज आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि दाखवायला भेटला नाही कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. बघू शकता आपला डुगू शेठ खेळतो तो रिमोटाच्या जोडला आणि यावी गेल्यात राईस आणायला कारण की आता किती ऑलमोस्ट 11:50 झाले. 10 मिनटं बाकी आहे. तर यांना भूक लागली म्हणून यावी काहीतरी खातील आणि माझी भांडी घासायची बाकी आहेत. आत्ताच जस्ट आम्ही जेवलो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.